नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 28 मार्च. आज दुपारनंतर कोकणात तसेच पुणे जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच जळगाव व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगाळ व सूर्यप्रकाश असे हवामान राहील. राज्याच्या इतर भागात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकणात तसेच सोलापूर तसेच पूर्व मराठवाडा तसेच पूर्व विदर्भात तापमान जास्त राहील. तसेच आज सिंधुदुर्ग व बेळगाव या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच उद्या दिनांक 29 मार्च रोजी नाशिक, मुंबई उपनगरात तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच मित्रांनो, मी पूर्वीपासून सतत सांगितल्याप्रमाणे दिनांक 29 मार्च ते 4 एप्रिल या काळादरम्यान राज्यात भाग बदलत वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तरी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी. आपली काही पिके काढली असल्यास ती या काळादरम्यान व्यवस्थित झाकून ठेवावी. सदर या काळात पडणाऱ्या पावसाबद्दल तो कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या अंदाजात सांगितले जाईल. तसेच या काळादरम्यान एक WD उत्तर भारतातून जात असल्यामुळे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात काही ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी किंवा काही भागात जोरदार पावसाची शक्यता राहील. तसेच या काळादरम्यान उत्तर भारतातील राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर काळात बऱ्याच ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच दक्षिणेकडील गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यात कोठे मध्यम ते मुसळधार तर कोठे मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड व पूर्वोत्तर राज्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच आज गोवा राज्यात तसेच कर्नाटक राज्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात व केरळ जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.